हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणि जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसाक पांडवानं गंधमादन पर्वतांतू राबून 10 वर्षपर्यंत तांगेल वनवासाच्यान जावन 4 वर्ष कडेचे तांणी गंधमादन पर्वतांतू आशिल्लीची 10 वर्ष जाल्ले कडेर धर्मरायाले की भीमान सांगील प्रकार आम्ही आनी हस्तिनापुरा लागचे द्वैत वनाक वचा इत्याक म्हूण म्हळ्यार थंय आसल्यार आमी थंय आसाची म्हळ्ळें निश्चिंतेरी दुर्योधन आसताची हांकां केन्नाय सोदून काडयता द्वैत वनांत येवन राबल्यांचे तांणी निश्चिंतेर आशिल्ले वेळ पळोवन आमी जाल्यार तितले खंयकी धूर वचून अज्ञातवास करचे एक आलोचना करका आतां आमी द्वैतवनाक वचा जायत म्हूण सांगून द्वैतवना प्रयाणा येताची येताना वाटेर तांकां यमुना नदी खंय दुखून उपजेलेली पळय यमुना म्हूण म्हणलेले एक पर्वत ताजे लागीं येवन पावलीची त्या पर्वता दुखून विशाखयूप म्हणलेले एक अरण्य 1 वर्ष थंय राबलींची गे 11 वर्ष जाल्ले कडेन त्या विशाखयूप अरण्यांत आसतना एक दीस भीमसेनो बेटी करू चमकला बेटी करता करता मुखार वता ताका एक हेब्बाव सुतू घालून सोडलें कळ्ळें ताका हेब्बावा दुखून सोडच्या जायनी तो प्रज्ञाहीन जालो पळय ह्या पुरे देवान लेखील तशी वायुदेवान करचे भिमाक खंयच्यो हेब्बावूय न्ही खंयच्यो पर्वतूय न्ही हाड दिवच्याक बैब्या इत्याक म्हूण म्हळ्यार ते भिमाले निमित्त भिमाल युधिष्ठिराल निमित्त ते हेब्बाव जावन आशिल्लो तो कोण म्हळ्यार नहुश म्हणल महाराज ताका ते जन्मा दुखून मोक्ष जावका बैब्या तो हेब्बाव पांडवांक गेलो पूर्वज तो नहुश म्हणल महाराज मस्त यज्ञ याग केला ताजी फलान आनी तागेल तपस्या प्रभावान स्वर्गाक एक पंत इंद्रान वृत्रासुराल वधीचे ब्रह्मत्या दोशा खातीर ताणें एक इंद्रान ते अश्वमेध यागाने कोरतय ताणें कमला फुल्ला देंटांतू निपूण बश्यास ब्रह्मत्य लागनाशी त्या वेळाक स्वर्गाक आडळीत करूं कोणेय ना म्हणटना समर्थ रायो नहुश म्हणल तान पळय त्या प्रजत आशिल्ले मनशाक स्वर्ग थंय आतां अर्जुन वचनी मे तसल पुरे एक अर्जुनू आत्त हाजे पयशे कितले की पुडलो नहुशो तेदन पळय त्या स्वर्गाक यात्रा करून केलाव तसल्याची श्रेष्ठ राजर्शांकनी जत आशिल्ले तशी ताका स्वर्गार आपोवन राय करयला थंय तो स्वर्गाधिपती जाले नंतर ताका अहंकार येयले जल्वे कडेर म्हणटा जोर अहंकार येयले स्वर्गा दुखून आक्कात च्यूत कोरका जाल्यार कसलें एक कारण जावका न्हय ताका समजावन ताका एक बुद्धी दिली देवान कसं न्ही म्हळ्यार शची देवीक आपणें इत्या म्हळ्यार हांव आतां इंद्र जालें म्हळ्यार शची देवी मेगल बायल जावका न्हय म्हूण सांगून ती वारडिकून घे पिडन दिवच्या सुरू केलें कडेन ती वचून बृहस्पती आचार्याला सांगता बृहस्पती आचार्य ताणें कशी आतां बुलोका वची वेळ लागी येयला ताका समजावन कसं की एक जावका न्हय तशें जाल्यार तूं एक सांग सप्तर्शीन होईल पल्लंकी तूं सप्तर्शीन होईल पल्लंकीर बैसून आयल्यार हांव तुका माळ घालता म्हणून ती तशी सांगता कडेरी ताका तो अगस्त्य मुनी ಸ್ವಲ್ಪ गुड्डो न्हय चमकतन समजयनी वगी पल्लंकी वरू जायना म्हणून अगस्त्य मुनीक निंद करताना अगस्त्य मुनी तांकां अपमान जाल्ले तपस्वीन तांणी तूं सरप जा म्हूण सांगून शाप दिले हांगा सरप जावन तो गुपळ्ळा तो भुंयचेर कळ्ळें हांगा भिमाल निमती ताका सोडोन घेवका आशिल्ली दिकून भीम तागेले बंधनांत पडला अशी एक मोह ते माय ती आमकां दाखोवन घेतला तितलेची कळ्ळें कितले की वेळ जाले भीम दिसना इत्ते म्हूण सांगून युधिष्ठिरू बावंडांक गेल वटू ताका सोदून येयला पळयल्यार भिमाक एक हेबावान सुतू घाला कळ्ळें री भिमाक सोडी म्हूण सांगता
तितून ते सरपू ताजी बी वृत्तांत म्हाका शापयला अशी मिगेल केल्लो प्रश्न आसा ताका तूं उतर दिलें म्हणजे जाल्यार भिमा हांव सोडतां. जायत युधिश्टीर सांगता जायत प्रश्न निमगे हांव सांगता. तो निमगे कितें निजावन ब्राह्मण कोण भीम यो युधिश्टीर सांगता सत्य दान क्षमा चंद नडते शील म्हळ्यार नडते आनी पटी सांगना शिरपचे उदार मन तपस्सु दया ही 7 गुण कोणा आसा तोचे निजावन ब्राह्मण हे गुण नातिलो जातीन ब्राह्मण जाल्यार तो ब्राह्मण म्हणून घेता. पावपाच प्रश्न कितें आतां हे गुण शुद्रा लांतो असल्यार ताका ब्राह्मण म्हूण येतवे म्हूण सांगून कडेरी तो सांगता काय बाई कित्याक म्हळ्यार शूद्रा लांतो शूद्रेतु यद भवेत् लक्ष्यम द्विजे तच्च न विद्यते न वै शूद्रो भवेत् शूद्रो ब्राह्मणो न च ब्राह्मणः सत्य दान क्षमा सौशील्य उदारते तपस्सु दया हे ब्राह्मणाला 7 गुण म्हणेल पडले. शूद्राला अंत असल्यार ताका शूद्र म्हणाची तो ब्राह्मणूची जन्मान ब्राह्मण जातीत जावन आसून हे 7 गुण ना नातले ताका ब्राह्मण म्हणून ना ताका शूद्र म्हूण येता. जाल्यार जन्मान शूद्र जावन आसल्यार तो हे 7 गुण आस म्हूण जाल्यार ताका जन्म वर्णान तो शूद्रश्च जाल्यार तो निजावन ब्राह्मण जाता म्हणून गितेन तूं सांगनमे कृष्णान चातुर्वर्ण्यम मया श्रेष्ठम गुणकर्म विभागश गुण आणि कर्म हे कसं गुण त्रिगुणात्मक म्हणटा पळय आमी सत्वरजतमो गुण आनी ताजे कर्माचे विभागारे हांव केल्लेले म्हूण तशी आतां तेंची हे तसल्यार आमी हांगा पळयता कसं न्ही म्हळ्यार वर्ण ब्राह्मण जाल्यार तागेले कर्म शूद्राल असल्यार तो ब्राह्मण म्हणून घेना तशें गुणा कर्म विभाग अशा म्हणून म्हणलेले दोन्ही असो का गुणा ताका कर्मा ताका गुण तशें जाल्यार मात्र ताका जाती म्हणचे आत्तां तशें न्ही आत्तां जाती वेवस्था म्हळ्यार ब्राह्मण आशिल्लो तागेले पूत ब्राह्मण तागेले पूत ब्राह्मण पंतान पंत ब्राह्मण तांणी ब्राह्मणाले कसले करनातले ते आत्तां जाती वेवस्था म्हणून केला जावो त्या वर्ण वेवस्थे आशिल्ले आत्तां जाती वेवस्था जाल्या आत्तां तो दोन्ही प्रश्न निमगिता प्रपंचांत मनशा कळूका जालेले विशय कसले कडे ओ उत्तर दिता परमात्मा म्हळ्यार कसले म्हणून यथार्थ जावन मनन करून घेवचे यथार्थ ज्ञान पावचे आनी मुक्ती पावची परमात्माले तुची वच्चे परमात्माले आसूचे कडेन वच्चे ते मनशाक गोतू सुख आशिल्ले विशय म्हूण सांगता तो कळ्ळें. मागीर तिन्नी प्रश्न निमगिता हांव हे प्रश्ने आनी उत्तर आमी महाभारतांत ते सुरवे पळयतना विस्तृत जावन पळयला तांब येदोळ जाल्ले महाभारता काणी कितली म्हूण सांगता आसा काही मन एकडे तेकडे जावचें नाका म्हळ्यार मस्त आमी उपकथा समीत पळयल्ले आतां प्रमुख कथा कसले ते आतां सांगता आसाचे आमी तशी प्रश्नेक जाल्यार तितली सुक्ष्मेर उत्तर दिवची हांगा तशी तो निमगिता प्रश्न आतां मनुष्य एक वृत्तीन तो प्रवृत्त जाता म्हूण लेख्या त्या वृत्तीक समसूचे गुण तागेलांत सुकानमे तशें जाल्यार जन्मा दुखून जाती म्हणून लेखल्यार वर्णाश्रम कसो जाल्लो म्हूण कडेरी हो सांगता की संस्कारान जाती म्हणटात शिवाय जन्मान जाती म्हणून ना कित्याक म्हळ्यार जन्मान जाती म्हणून म्हणल्यार पळय समजत पळय तांगेले वर्ण धर्म तांणी पालन करना नातले नवे जन्मना जायते जंतू म्हूण म्हणटाची त्या म्हळ्यार जन्मा येतना आम ब्राह्मण जाल्ली म्हूण जाल्यार रुढीन तूं म्हळ्यार सांगतना ब्राह्मण शिशू म्हणटाची जाल्यार कर्मणा जायते द्विजः उपनयन संस्कारो येवचे पर्यंत तो शुद्रूची ब्राह्मणाल कसले ताणें करूं ना तशें जावन ब्राह्मण जावका जाल्यार संस्कारू जावका म्हूण जालें नवे सद्वृत्ती कोणा आसा ताका ब्राह्मण म्हणटाची. आतां नवशालेकीची युधिश्टीर प्रश्न निमगिता कसले म्हळ्यार मेल्ले नंतर मनशाला गती सद्गती म्हूण जाल्यार कसं जावका ते दना नव सांगता की खंयच्या वर्णात जावो ताणें सज्जनांक दान कोरका केन्नाय छंद उतर उरलोका सत्य भाशी जावका सदा अहिंस पालन कोरका असं लेख मेल्ले नंतर स्वर्ग निश्चयाची कोण या करना आनी नरकांत लोळटाची जाल्यार दान अहिंसा सत्यनिष्ठा आनी प्रिय भाष्य हे येवका म्हूण जाल्यार सुरवेक कामक्रोधादी सर्व ताणें अरिषड वर्ग म्हणटा पळय हें गेलवून घेवका म्हूण आनी दान आनी गेली दान आनी करनी ताजेन दान दिल्ल्या पुण्य मेळटा म्हणटाची दान करनाशी पुण्य ना म्हूण जाल्यार पक्कनी ताणें पापकार्य करिनी म्हूण जाल्यार
तेदन कसं जाता जेव्हा पाप पुण्य समान जाल्ला रे तेदना तो बुलोकांत वापस मनुष्य जावन येता काम क्रोध गेलवलो तो स्वर्ग लोका वचून स्वर्ग सुख अनुभविस्ता म्हळ्यार सात्विक प्रवृत्ती चड आशिल्लो उर्ध्वावता सात्वा रजा समान जावन आशिल्लो तो वयंत मनुष्य जावन येता रजतम समान जावन आशिल्लो तमो गुण चड आशिल्लो तो नरकादी लोकाक वता म्हूण सांगता म्हळ्यार तांतांगेन केल्लेलें कर्मा फल तांतांनी अनुभविसूं म्हूण सांगून तो सांगता आतां युधिष्ठिरू निमगितके आतां मनाच विशय म्हाका सांगता तुवें मनाच त्या प्रश्नी कसो जालें म्हळ्यार पंचेंद्रिय म्हणटा पळय ज्ञानेंद्रिय ताजे विशय कसो न्ही शब्द स्पर्श रूप रस गंध हें एका कालांत हें पुरे ग्रहण करूं जातवें कडेन तो सांगता काय ओ इत्ते म्हळ्यार खंयचे जिवात्माकय तागेले पंचेंद्रिया मूलक सर्व अनुभविसूं म्हण जाल्यार मन जावका मनांतू बुद्धी जावका बुद्धी ज्ञान सकडी मन हे तिन्नी पंचेंद्रियान विशय सुख अनुभविसूच्या कारण जाता पळय कानु शब्द ऐकता चर्म स्पर्श अनुभविसिता दोळ रूप नाक जीभ रस रुची पळयता नाक गंध हे पुरे अनुभविसिता जाल्यार आतां नांकान आमी हुंगिले आमकां अनुभव जेवचे खंय मनांत नवे दोळ्यान पळयलेले अनुभव जेवचे खंय मनांत नवे तशी मन ना म्हूण जाल्यार दोळ्यान आमी पळयत रसाची मन म्हणलेले विशय नातील जाल्यार आमकां पळयलेलें कसलें आयकलेलें कसलें हुंगिलें कसलें कळनाशिल्लें ह्या पुरे जेवचें मनांत म्हळ्यार आतां दोळ्यान पळयतना मन दोळ म्हणलेली इंद्रिया वटू आसता तशें जावन पळोवचें काम करता कळ्ळें कानान आयकतना कान म्हणलेली इंद्रिया वटू तें मन मेळ्ळो ते इंद्रियांतू म्हळ्यार कानान कसलें आयकतना सुख जातकी कर्कश जातकी ह्या पुरे मनान अनुभविसूचें तशें जावन एका कालांतू सूख अनुभविसूत सुख दुःख दोन्ही अनुभविसूच्याक जायना म्हणून म्हणटा रस आनी युधिष्ठीर निमगिता तशें जाल्यार म्हाका मनाकय बुद्धीक आसूचे व्यत्यास कसले म्हूण सांग म्हणटना तो सांगता बुद्धी आत्माल अधीनांतू आसूं न्ही जावन जाल्यार विष्णू माया म्हणलेलें कस नवें आत्मा अधीन आसूं आशिल्ली बुद्धी आत्माकची कसो निर्देशक जावन शिकोवन दिता आनी सांगता कसो बुद्धीन कार्य उत्पत्ती जाता मन इंद्रियाक प्रचोदन करून तें उत्पत्ती जाल्लेलें कार्य करचें तशी करता बुद्धी कार्योत्पत्ती केल्यार कार्यरूपा हाडका जाल्यार मनान इंद्रियाक प्रेरण दिवका ना नातलें कसं करता अय्यो म्हाका कसं करूं काही मन ना म्हणटा पळय आमी त्या म्हळ्यार आमकां प्रेरण येना तशी जेवा हे पुराय उतर सांगून हांगा युधिष्ठीर ताका निमगिता तुका स्वर्गा अधिपती जाल्लो खंय तूं तितले योग्यता तुगेल्यान आसतना तूं अशी शाप पावची तसले एक दुर्बुद्धी कसं जाली तुका म्हणटा तेदन तो सांगता की न हुजो सुप्रज्ञमपि चेत शूरम रद्धिः मोहयते नरम वर्तमानः सुखे पूर्व सर्वो मुह्यतीति मतिर्मम मनुष्य कितलो सुप्रज्ञ म्हळ्यार सुज्ञानी जावो च शूरम म्हळ्यार शूरू भारी धैर्यशाली जावो कसले जावो जाल्यार ऐश्वर्य सुख सकड म्हणटा पळय त्या मधांत जावच्या कारण जाता म्हण कसले दुःख कश्ट येयी जिवनांत केन्नाय सुखच म्हूण जाल्यार तो बाई दुरहंकारी जाता हांगा ययाती तशीच तागेले म्हळ्यार ययात न्ही न हुजो तागेले ऐश्वर्याचे सुखान दुरहंकारी जाल्लो तशें जावन शाप मेळ्ळी म्हाका सर्प जावन तोगू पोडका जाल्ले जाल्यार म्हाका शाप दिल्ले अगस्त्याक शरण येयलो शाप विमोचना खातीर हांव मागलो तेदन तांणी म्हणलें युधिष्ठीर आलवटो तूं उलयत पळय तेन्ना शाप विमोचन जाता म्हूण तशें हांव तुगेल्या भावाक तूं हांगा येयला म्हूण गोत्तस तेन्ना तूं येवन म्हगेलो उरलो जाल्यार वा भीम दिसलो म्हाका हाका धरली म्हूण जाल्यार तूं खंडीत हाका सोदून येता तूं म्हगेल्या उलयता म्हूण कळ्ळी न्हय तशें जावन हांव भिमाक धरलेलें म्हूण सांगून तो सांगता तागेलें निज रूप आयली ताका म्हळ्यार हांत दुखून
शापा दुखून मुक्त जाल्ले म्हण जाल्ले नवे शाप विमोचन जाल्ले तेगेल निज रूप पाविलो नवश महाराज तो स्वर्गा चमकलो भिमाक बिडगड जाले त्या वेळाक पावसाळे प्रारंभ जाला आनी द्वैत मना दुखून वापस काम्याक मनाद इकडे चमकलीची काम्याक मनांतू चंदायरसची त्या वेळाक कृष्ण सत्यभामा तांणी येवन कृष्ण सत्यभामी येवन पांडवांक पळोवच्या खातीर आयल्याची द्रौपदीले 5 चेडवांक आमी चंद करून धनुर्वेदांत पारंगत जावन केला बारी सुकार तांणी आमगे ती आसाची म्हूण म्हणटा आनी सुभद्रा तिगेल चेडवाक अभिमन्यू पडिल्ल्या बरीची ह्या 5 चेडवांक बारी प्रितीन पोषण करता म्हूण म्हणटा आनी कृष्ण रुक्मिणील पूत जावन आशिल्लो प्रद्युम्न तोची अभिमन्युकय द्रौपदील 5 चेडवांक धनुर्वेद शिकयतरस आनी तोच तांगेले जागृत पळोवन घेता म्हणून कृष्ण सांगता त्या वेळार आनी अभिमन्यू तो कसो करता बरलेले 5 जनाक गदा युद्ध बरलेले कुದುರೆ सवारी म्हळ्यार युद्ध करतना ह्या पळय जावकान खड्ग जळपुसूचे कशी म्हळ्यार खड्ग प्रयोग करचे कशी ह्या पुरे शिकोवन दितरस कळ्ळें कृष्णाला रमणेन तू ह्या पांडवांक गेले 5 जन द्रौपदील 5 जन चेडवाले अभिमन्युले सकडी विद्याभ्यास जाता मात्र न्ही परस्पर तांणी एकले तांकां गोतशील विद्या शिकयताचे म्हूण म्हळ्यार एक बारी चंद विशय नवे त्या वेळाक पांडवांक गेल वटू बैसून कृष्ण उलयतरस त्या दनाची मार्कंडेय म्हळ्यार तपस्वी थंय आयलींची मार्कंडेय ऋषीक आपयताची अर्घ्य पाद्य दिताची ती सत्कार करताची मागीर कृष्ण कसो करता थंय मत्स्य नासता पळय पांडवांक गेल वटू आशिल्ले तांकां पुरे जनाक सदाचार म्हळ्यार कसले ताजे विशय उपन्यास दिवका म्हूण मार्कंडेय ऋषीला सांगता मार्कंडेय ऋषी कशी प्रवचन प्रारंभ करता खंयचे विशीं सुरवें सांगता म्हण लेखतनाचे युधिष्ठिरू ताका येईल मनांतूल संशय सांगता तो ऋषी लागी कसले म्हूण म्हळ्यार पळय ऋषी म्हाका एक विशेष दिसता कसो म्हूण म्हळ्यार धर्म मार्गार प्रवृत्त जावन कोण आसाचे तांकां धर्मो रक्षती रक्षित हा म्हूण म्हणटात न्हय जाल्यार आजी कसो जाला आमी सानपण्यार दुखून धर्म मार्गांतूच आशिल्लीची आनी आमगेलो आश कसो म्हळ्यार जिवन पर्यंत आमी धर्म मार्गार आसूं का म्हूण जाल्यार आज आमकां कितले आपत येईल पळय सर्व सुख भोग गेले राज्य कोश पुरे सोण आमी रान्ना येवका जाले जाल्यार थंय दुरात्म ते कौरव तांणी आमकां कितली बाद दिल्ली कितले मोस केल्ले कितले दिवत आमगेले कपटान दिवत खेळून आमकां तांणी रानां घालेले मान न्ही आतां ताई तांणी कितले सकट बाद दिल्ली तांणी जाल्यार तांकां कसले कश्ट नांची ना पळय सुखार आसात पळय अभिवृद्धी पावतर आसा पळय तशें जाल्यार म्हाका हें आश्चर्य दिसता कित्याक म्हळ्यार मनुष्य दुर्मार्गांतू आसून विपुल संपत्त प्राप्त करून घेवन सुखार आसताची केलो जन धर्म मार्गांतू आसताची जाल्यार तांकां कश्टाची केलो जन धर्म देव कसले ना तांकां पापकर्म करतर आसताची दान धर्मांनी करूं पुरो जाल्यार पापकर्म करतर आसताची केलो जन सन्मार्गान संपादन करताची कळ्ळें सत्कर्म करताची जाल्यार तांकां दिक संपादन करूं जायना जीवन पुर्ती कश्टारी आसतात तांणी हे पुरे कसल म्हूण म्हाका कळना म्हूण आतां हे पुरे फुडली जन्माचे प्रारब्धाचे म्हूण जाल्यार कर्माक समजावनूच फल मेळचें म्हूण जाल्यार देवाला गत्य कसो आस प्रती जन्मान तुला कर्माक समजावन आनीक जन्मांत फल मेळचें म्हूण जाल्यार देवाला गत्य कसो आस देवाल्याक मागचे जेवो देवान करचें ह्या पळय कसो आस म्हूण सकडी तो सांगता आनीक एक विशय आसा कर्माक समजावन सुख दुख्खादी मेळटा म्हणटा ह्या जन्माच्या कर्मानाची ह्या जन्मांत आमी सुख दुख्खादी अनुभविसूचे की जन्मांतरांत अनुभविसूचे हे पळय सांगता अन्याय केल्ले जनाक देवाल शिक्षण आयत्याक हे म्हाका सांगता आनी मेल्ली नंतर येवचे जन्मांत आमकां सूख मेळटा म्हूण जाल्यार ह्या जन्मांत कश्ट कार्पण्य आसचें कसल्याक आतां म्हळ्यार हे त्या प्रश्न निमगीत म्हळ्यार ताका येदोळ ते कोण कसं सांगेल तूं दान धर्म बुद्धीन तूं आशिल्ली देखून युधिष्ठिरा ह्या जन्मान तूं कश्ट भोगू पुरो ह्या जन्मान तूं सुखार आसता येवच्या जन्मान तूं सूख मेळचें ह्या जन्माक कशें कश्ट भोगू का म्हण ताणें सांगचें आनी देहत्याग केलो न्हय तेन्ना जीव खंयची रितीर आसता ह्या पुरे संशयाक उत्तर म्हाका दिवका म्हणून कळ्ळें आतां युधिष्ठिरान सांगता मार्कंडेय म्हळ्यार ताका गोत ना म्हणना इतले प्रश्न निमको जाल्यार आनी तुला कसो की विशय ताका गोत्त सुका जाल्यार मार्कंडेय ऋषी इल तसले ज्ञानील निमती उत्तर आतां आमी जावन पट्या बुक वाजिताची आमकां
कसं कियर तुझ्या जाल्यार तेचे पटा बुक मास्टरान पाठ करतना सममना बैसना आमकां आज आमी आयचे दिसा खंयचे पाटू ते वयर वयर वाजून वचूं पुरोशी जाल्यार आमकां कसले अर्थ जायना कसं की उडगास शिस्त शिवाय कसले अर्थ जायना त्याच पाटू मास्टरान करतना आमकां कितले बगी मना वता तशीच हाका कसले विशय गोत्तसला रे मार्कंडेय ऋषीन सांगल्यार सममना भितर बसतना मे म्हणटा आनी सांगचे कडे रे मार्कंडेय ऋषी सांगता सुर्वे प्रजापती ब्रह्मो उत्पन्न जत्नमे नाभी दुखून देवाले तो कसं करता देवान सांगिल्ले बरे जीवराशी सृष्टी करून शूर करता सुर्वेक परिशुद्ध जीवराशी ताण केल्ले आनी धर्म मार्गाचे आसूची जीवराशी सृष्टी केलेले तशें न्हू सुर्वे कालांत कृतयुगांत पुरुष म्हळ्यार आदी कालांत ब्रह्माले सुर्वेचे चतुर्युगाचे तांतू कृतयुगाचे पुरुष केवल तांणी लेखले कुडले तांकां कसं फल मेळका इच्छा काम्य म्हणटा पळय तशी तांणी जतलीची श्रेष्ठ व्रत उपासू तपस्यो सकड करतलीची सत्य उलयतलीची ब्रह्मज्ञानी आनी पुण्य तांकां पुण्यशाली तांणी आनी देवतेल्या लोकांक स्वर्गाक सशरीर जावन वता आशिल्ली ती वापास बुलोका येता आशिल्लीची इच्छा मरणी जन कसले बाद ना कसले आतंक ना कसले उपद्रव ना कसले लाकला ते पावचे तितली समर्थ तांणी म्हणून तो सांगता तशी आनी केन्ना म्हळ्यार ब्रह्म तांणी यथार्थ ज्ञान पाविले जन देखून तांकां जाय म्हळ्यार तेन्ना तांणी ब्रह्म समाधी वचूं जाता तांणी परमात्मा लोट थंय संतोष भक्त आशिल्लीची म्हणून सांगता आनी इच्छा मरणी न्हू म्हणटना हजार गटल्यान वर्स वंता आशिल्लीची मागीर धर्माक मालिन्य आयिल्ली पळय युग प्रभावान त्या वेळाक स्वर्गार वचच्याक जायना अशी जालें भुंयचेर मांत्र संचार करच्याक समर्थ जाली तांणी म्हूण म्हणटा मागीर अशीची युग युग वत्त वता काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य जनालंत चड जाली की धार्मीक रिती रिवांचे उणी जाली की तशें अल्पायुष्य रोगा शरीर हे पुराय तांकां जाता कितले की पाप केले तशी पशुपक्षी आदी योनींतू जन्मा येवका जाता शुभाशुभ कर्मा फल अनभयसी ताची जाल्यार ज्ञान पावका म्हण लेखल्यार एकाग्रता पावना प्रपंचीक सुखादी कडेन मन चड वता तशें जिवन हे खातीर परमिसा कोरका म्हूण लेखतात तांणी शरीर त्याग केल्लेले जिवाक कसन तो प्रेतात्मो म्हणटाची कळ्ळें जाल्यार कोण शरीर त्याग करता ताकेले मागशीची ताण त्या जन्मा केलेले शुभाशुभ कर्म ते प्रेतात्मा मोटूची वताची कळ्ळें परमात्मानी शरीर सृष्टी केलेलं नव्हे तशी त्या शरिरा दुखून कसं सकाळी शुभाशुभ कर्म जाला तर परमात्मूची संग्रह करून दवरता आता जीवाक स्थूल सूक्ष्म शरीर लिंग शरीर म्हूण म्हणटाची नव्हे हे 3 विधा शरीर आसा मरण जल नव्हे मरण जल कुडले त्या जिवाक त्या देहांतू ताणें सुरवे आशिल्ल्या देहांतू कसले पाप पुण्य केला ताका समजावन आनीक शरीर मेळटा मनशाले आयुष्य जाल्ले तो मेल्लो म्हळ्यार सूक्ष्म शरीर येवची ते सुरवेचे स्थूल शरीर ते सूक्ष्म शरीर त्या शरीर अनेक देहांत वता कळ्ळें तशी आता अनेक विषय आसा कसं न्ही केलो पण अपघात जाल्ले वैवे अपघातांनी जावन अपमृत्यू म्हणटा पळय ते अपमृत्यू सूक्ष्म शरिरा ताका न्ही परमात्मान कितले आयुष्य घाल्ला ते जावूतय ते सूक्ष्म शरीर तशीच त्याची स्थिती संचार करता रस्त कळ्ळें आतां जन्म येयला आमकां ह्या जन्मांत आमी फुडले जन्माचे फुडले एक जन्माचे म्हणून ना फुडले कितले की जन्माचे कळ्ळें सुकृत दुष्कृत फल अनभयसूचे आनी केलो पंत कसो जाता म्हूण म्हणल्यार ज्ञानी गेले विशय सांगता तो ज्ञानी तांणी सदा तपस्या करताची वेद वेदांग पुरे शिकील जन सत्यभाशी तांणी मालगड्यांक शुश्रूश करताची योगी जितेंद्रियत्व हे पुरे आशिल्ले देखून सगळे प्रपंचांत म्हळ्यार एक रितीर तांकां बरें जाता चांग जाता कळ्ळें सदा आरोग्यवंत जावन आसताची त्रिकाल ज्ञानी जावन आसताची तांगेले ज्ञान चक्षुना जन्म जन्मांतरांत आमी कसं कर्म केलें ताजें फल कसलें तें तांकां गोत्त आसता तांणी कसं करताची तसल जन हे आमगेले कर्मानुसार जावन हे भुलोकांत आमी जन्मा येताची म्हूण म्हळ्यार तांकां गोत्त आशिल्लें देखून
तांगेल कार्य कसलं सांगाईल नंतर त्या करताचे वापास देव लोका वताचे. कोण चांग धर्म आचरण करत की धर्मान संपत्तो संपादन करत की चांग पत्नी लोटतागेल वारडीक जतकी कालकाला कोरकाशील देवाल काम पुरे यज्ञ यागादी पुरे करत की ताक या लोकांतूय परलोकांतूय ताका बरे जाता. तशी आम्ही म्हणटा पळय तांणी सुख जावन चंदाय रसची म्हूण सांगून त्या कारण तांगेले पूर्वाचे कर्माचे फल. आणि ಕೆಲವು ಜನ एक अभ्यास असं कसं नाही म्हणून तांगेले शरीराचे सुख त्यांनी आलोचना करण्याची सदा काल योग ध्यान वेदाध्ययन तप व्रतानुष्ठान या पुरे करता पळय इतली केल्ल्या पावना त्या कोरका जाल्यार जितेंद्रियत्व असो का नमे या पुरे कोणा असं तांकां ह्या लोकांतू देहा कसलेय सुख ना तामी सुख इहपरांतू सुख म्हणल्यार हांगाय सुख सुख नवे हांगा सुख अनुभविसचें जायना तांकां इत्या म्हळ्यार तांणी इतले पुरे देहदंडन करून घेतात न्हय जाल्यार मरणा नंतर तांकां परलोकांतू भारी सुख मेळटा. तशी ह्या लोकांतू बारी कश्टार आसा म्हूण जाल्यार ताका परलोका सद्गती नावे म्हूण लेखची नाका थंय ताका सद्गती मेळटा. म्हळ्यार धर्मराया तेंची नमे आलोचना ह्या प्रश्न आशिल्ले ह्या लोकांत आमी कश्ट मस्त पावलीची धर्मार चलूनी म्हूण जाल्यार देहदंडन केल्या बरें जालें परलोका मस्त कश्ट सूख मेळटा तुमकां म्हूण सांगून सांगचें. मागीर आनी मरण येवच्या नज म्हूण जाल्यार कसल कोरका मरण येवच्या नज म्हळ्यार मृत्यू भंय ना नशी असचें मृत्यू गेलवचें म्हळ्यार मोक्षकामी जावचें. तशी तें कसं कोरका म्हणटना तांणी सांगताची ताका एक धर्मपालन कोरका कसलें म्हळ्यार सुरवेक सत्यसंधता सोका कसल कष्ट करपणीय येवो कसले दुःख जत म्हूण जाल्यार भिना नाशी स्वधर्मांतूच निश्ट जावन आसोका. अनेक कसं म्हळ्यार चांग विशयू उरलोका आतां विंगड जनाक कसले तांणी वायट जेत्ताची वायट जाल्ल्यांची म्हूण जाल्यार तांकां बुद्धी सांगता सोण तांणी अशी तांणी तशी तांणी वायट जाल्लीची म्हणून तांगेले विशय मेळ्ळेले जनाले वचून सांगची न्ही. कोणीय अतिथी येयल्यार तांकां सत्कार कोरका उदक अन्न सकट दिवका. मात्र न्ही सेवक वर्ग आसताची तागेल्या बैबे तांकांय छंद करून पळोवका केन्नाय मन प्रशांत जावन आसुका इंद्रिय निग्रहांत आसुका क्षमा म्हणलेलो गूण आसुका कितलेच तुमगे लागीं तितले दान करतरी तीर्थयात्रा इत्यादी करतर आसुका हें अशी केल्लो ताका मरणा भंय आसना म्हूण सांगून सांगताची. मागीर मुखारी रायाल विशय कसले म्हूण सांगून निमगिता युधिष्ठिरू ताका राजा प्रत्यक्ष देवता म्हूण त्याक म्हणटाची म्हूण तेदना तो सांगता कसले म्हूण म्हळ्यार राजा वै प्रतितो धर्म प्रजानां पतिरेव च म्हळ्यार धर्म संस्थापन करतर सुका रायान धर्म पालन करता करता प्रजा संरक्षण कोरका कळवे. तशी कोण करता प्रजा संरक्षण प्रजेक चेरडूंशी कोण पळयता तांकां प्रजा वर्गाचे आमगेल राय देवूची म्हूण सांगून तांणी सन्मान करताची म्हळ्यार गौरव दिताची कळवे. कोण प्रजा रक्षण करता तो धर्मिश्ट म्हूण जाल्यार प्रजे धर्मिश्ट जाताची. धर्म म्हळ्यार एक रिती आमगेले एक जिवनाची पद्दती म्हणीत कशी चलताची आमी म्हूण तशी रायू चंदरितीर चलता तागेल जीवन चंदरितीर आस म्हूण जाल्यार प्रजा वर्ग आमी राया पळोवन तांणी रायाल वरीची चंदरितीरी चलताची येता राजा तथा प्रजा म्हणटा पळय तशी. आनी राजा कालस्य कारण म्हणटाची म्हळ्यार देशांत सुभिक्षकी दुर्भिक्षकी जावच्याक सुभिक्ष काल जव दुर्भिक्ष काल देशांत येवच्या कारण राय जत्ताची म्हूण म्हणटाची. तशें जावन राजा प्रत्यक्ष देवता म्हूण जाल्यार रायान देवता गुण आसून चंद्रिती प्रजेंक पालन कोरका. मागीर युधिष्ठिरू मार्कंडेयालेगे कलियुगा प्रभाव कसले म्हणून निमगिता तेदना मार्कंडेय ऋषी सांगताची कलिकालांत
जनांक सत्यसंधत म्हळेले आसना यज्ञना दानना व्रतना कसलेना आणि ಕೆಲವು ಜನ करताची करनाच म्हणना ज्याला त्यांनी जाऊन त्यांनी यज्ञाक आणि बैसनाचे पुरोहिताला सांगताचे हे एक यज्ञ करायचे मग तसे ब्राह्मणा शूद्रकर्माणः तथा शूद्रा धनार्जकाः क्षत्रधर्मेण वाप्यत्र वर्तयन्ति गते युगे ब्राह्मण शूद्रान करचे तसल कर्म करताचे शूद्र कसं करताचे वैशांगेल म्हणके धनार्जन करू पडिताचे आणि शूद्रची राय जत्ताची भागवतान तो सांगला पडे कडेर कडेर म्हणताना कलियुगाक अंत्यार म्हणताना शूद्रांनी राई जेवचे आता रायाल पद्धती वचून शासक पद्धती येईल पुढे पुरे रायू क्षत्रिय असतशिलो वै बाय आता पुरे शूद्राची राय दत्ताची म्हणून सांगू तशी कलियुगांतो ब्राह्मण तंग गेले आश्रम म्हणरी ब्राह्मण वर्ण जन्म आश्रम म्हणून म्हळे ब्रह्मचर्य गृहस्थ असल पुरे आश्रम तक्का ते आश्रमाक कसले संकेत पळय म्हळ्यार कसं कोरका ते आश्रमांत कसं कोरका त्या पुरे करीनाच काय आणि त्या जल्नमे ब्राह्मण यज्ञ याग करण्याची विदाध्ययन अध्ययन अध्यापन कसले करण्याची कसल खावच्यान जे त्या खत्ताची कसल पिवच्यान जे त्या पित्ताची अशी रीतीर ब्राह्मण कलियुगांतो जीवन करता कलियुगा युग धर्म अशीची म्हणून म्हणता मागीर सांगता काही कोण मार्कंडेय ऋषी अजपा ब्राह्मण हातात शूद्रा जपपरायण ब्राह्मण जपतप त्याग करताची जलरे ब्राह्मणेतर जन शूद्र वैश्य इत्यादी त्यांनी जपतप करचा सुरू करताची कलिगाला पुरे मक्षिमकारी विपरीते तदालोके तिरुमुरू म्हणता पळे तशी जता कलिगालांत मागिरी कितली की वेदनिंदक म्लेंच जन म्लेंच म्हळ्यार आम्ही नाही ती म्हणता पळे हन्नी पुरे राय जताच के कलियुगांतो देश आळवूची त्यांनीच के त्यांनी फटयो मारनो जीवन करताची म्हूण सांगून मागिरी क्षत्रिय वैश्य तांक कसले विहित धर्म ताजी विरुद्ध त्यांनी तशीची त्या करना तांगेल स्वधर्म त्यांनी पालन करनाच कलियुगांतूल जन अल्पायुष्य अल्पवीर्य म्हळ्यार अल्प बल अल्प पराक्रमी सकड जावन असताची आणि देहप्रमाणे सान गुड्डी जननी म्हणता पळय तशी युगांते समनुप्राप्ते व्रताच ब्रह्मवादिनः बो वादिनस्तथा शूद्र ब्रह्मण आश्चर्यवादिनः जन युगांते युगा कडेकडेरी कसा की अर्धंबर्ध शिकताची आणि त्याविषयी प्रवचन करताची दुड्ड संपादन करताची प्रवचन करचे दुड्ड संपादन करचे ब्रह्मनिष्ठीना कसले अनुष्ठान ना कळव्या असल ब्राह्मणांक बरलेल जन हे यो वस चकड म्हणता की म्हणून ब्राह्मणेतर जनाक याची वचाची तुम्ही तांक श्री आणि घालपळ आर्य म्हणून तशी संबोधन करचे कालू कलियुगांतो येता म्हणून म्हणताची आणि खंचे आहाराक सत्वना दूध जवो हಣ್ಣು हंपल जवो तरकार जवो कसले ना पुरे सत्व कळवून घेताच आता जातरच ना कसं नाही आता फर्टिलायझर असं अन्य का दुसरे का म्हणून सकाळी घालचे फ्रीजांत आम्ही आहार दवरचे नव्हे रुची कसले ना म्हणता पण आणि कलियुगाचे जनसंख्ये भारी चढ कलियुगांतू आणि जनांक रस्वदेह म्हळ्यारे हांगा दिला पळय रस्वदेह हा रस्वदेह म्हळ्यार गुड्डेची सपूर कृशकाय गुड्डे तशी आणि शील आचार विवर्जित कसलेची सदाचारणा वट्रासे जीवन स्त्री कसं करताची स्त्रियो मुखे भगा अश्लील उत्र उल्लयिताच के अटशूला जनपदा शिवशूला चतुष्पदा केशशूला स्त्रियो राजन भविष्यंती युगक्षे कलिगालांतो युग चढ जता कलियुगांतो वर्षवत्ता कलियुग अंत्य जता येतर असताना अन्न संबंध रोग जावन अन्न सोडची वेळेत की आता पण डायबिटीस जाल्यार जेन्ना अन्न खावच्याना जे म्हणटाचे अन्य कसं म्हळ्यार अटशुला म्हळ्यार अन्न विक्रय करची चड पळय कई पळयल्यार आतां सुरू जाला हॉटेल कॅन्टीन अन्यक दुसरेक व्यारूय तांकां चड पळय अटशुला जनपदा मागीर शिवशूला म्हूण म्हळ्यार शिव म्हळ्यार वेद म्हूण लेखला रे शिवशूला चतुष्पद म्हळ्यार ते
चतुष्पथा म्हळ्यार 4 मार्ग सर्वच कडेन पुरे ब्राह्मणांनी बैसून वेदघोष करत रस्ताच काही आणि दुड्डू घेवचे कळवे तितले अल्प मट्टाक ब्राह्मण येताच काही केशशूला स्त्रिय कसं करताची म्हळ्यार केशशूला बामणाले विषय ना तांकां बामणाला अधीननाची स्त्री स्वभाव कसो न्हू लज्जा फ्री मर्यादा या पुरे सोडून स्वेच्छाचारार भोंवताची कळवे ब्रह्महत्यादी पाप करतले राय चढ जाताची कळवे ब्राह्मण त्या राया लागी धनसहाय्य मागचे तसलमटा येताची येदा दुखून आम्ही भारी धर्मिष्ठशी नाटक कशी करताची ब्राह्मणांगेल वेश घालणं ब्राह्मणेतर जनय ब्राह्मणांगेल म्हणके वेशने घालणं माळ नाम या त्या सगळं करून दुडवा कतीर जीवन करताची म्हण आणि करभार भयाद्भिताग्रस्त हा परिपोषक हा म्हण परिमोषक हा म्हळ्यार गव्हर्मेंट रायू जवो आत्ता सुचे गव्हर्मेंट जवो रायाल सरकार जाल्यार आतां गव्हर्मेंट न्हय तांणी टॅक्स चड घालताच टॅक्स चड भरची कशी म्हूण सांगून चुकोवन घेवच्याक कळवे पटीपटीची लेखपत्र दवरताच मागीर केलो वजन पळयतना साधू संतशी दिसताची काड माथ्याक केसू नांगट काणान अशी भारी धार्मीक आमी तपस्वीशी प्रवेश घालचे मात्र विंगडा लागी दुड्डू घेवचे तांगेल्या कोणयला कसले निमगुचे तांगेल्या सर्राग दुड्डू घेवचे तशी जीवन करतात अर्थलोभान नरह व्याघ्रतताच ब्रह्मचारिण ब्रह्मचारी तांणी कसं करताची दुडवा आशेन संन्यासीशी वेस घालताची जेव्हा खंयचे संन्यासील शिष्य जावन तांणी थंय चंद्रिती रस्तावेना मद्यपान करताची गुरुपत्नी समागम असल पुरे नक जलेले दुष्कार्य करताची आश्रमेशु व्यथाचाರ ಪಾನಪ ಗುರುತಲ್ಪಗ ಇಹಲವಿಕಮಿಹಂತೆ ಮಾಂಸ ಶೋಣಿತ ವರ್ಧನಂ ಕಸ ನಕ್ಕ जलेलं खाऊन अंग वाढवून घेताची ब्राह्मणांना नसल्या कृषी काही जाऊन असो काम अंग वाढवून घ्यायची मेळलेलं खाताची मास गीस सकडं खाऊन अंग वाढवून घेताची की ब्राह्मण तशी या पुरे अधर्म नव्हे हाजी प्रभावानं कालक्रमेण कसं जाता पावसोणी जाता अनावृष्टी जाता जन चढ जाताची आहार उणी जाता हिंसेनं जीवन करू सुरू करताची एकल्याला आहार एकल्यानं खामचे मागीर कडेर खंय तर म्हणारे खावचे कसले नानातले मनुष्य मारून खावच्याक मनुष्याक खावच्या नरभक्षक म्हणटा आपणे तशी जाताची कडेर ये कलियुगाचे म्हूण मागीर कलियुगा विशयी कसलं सांगता म्हळेलें पायचे दिसा पळया आजी सांगेल सरबई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।